युट्यूब सीमाताई चॅनल. मी आता चिकनची भाजी बनवते आहे, तर त्याला लागणारे साहित्य मी तयार ठेवलेलेच आहे, आधीच तयार ठेवलेले आहे. कोथिंबीर, मसाले पेस्ट आणि कांदा आणि लसूण पेस्ट आणि टमाटर. तसे मी जास्त मसाले वगैरे टाकत नाही आणि हे सुद्धा मी तयार करून ठेवलाय, मॅग्नेट करून ठेवलाय याला. मग अशीच अर्धा तास आधीच मॅग्नेट सर्व करून ठेवलेलं आहे याला. तर आता बघा ठेवलंय, याच्यामध्ये दही, तिखट, मीठ आणि थोडंसं आंबट टाकलेलं आहे याच्यामध्ये आणि छानपैकी याला आता अर्धा तास तसंच ठेवायचं आहे. मंडळी, माझं तेल गरम झालेलं आहे. मी आता मोहरी टाकून देते आहे. बघा, आता मोहरी टाकून देते आहे. तेल माझं गरम झालेलं आहे. कांदा पण टाकून देते. तेल गरम झालं आहे, कांदा टाकून देते आणि ही अद्रक लसणची पेस्ट आहे. अद्रक लसणची पेस्ट सुद्धा टाकून देते आहे आणि छान झणझणीत भाजी बनवते आता. बढिया. मी तर भाजी खात नाही, पण मुलांसाठी बनवून देते. आणि छान आता झालेलं आहे आणि याच्यानंतर मी टाकणार आता मसाला. मसाला टाकला तर छान तेलामध्ये याला गरम गरम होऊ देते आणि म्हणजे भाजल्यासारखं होऊ देते लालसर येईपर्यंत. जर जर मसाला तांबूस आला तरच भाजी थोडी टेस्टी लागते. जर हा मसाला तांबूस आला आणि तर भाजी थोडी व्यवस्थित लागत नाही. तर याला छान तेलामध्ये आता तांबूस होऊ देते. हे बघा, मसाला झाला आहे छान तेलामध्ये आणि आता मी तिखट मीठ टाकणार आहे. आता तिखट मीठ टाकते छानपैकी. या तिखट मिठाला सुद्धा छानपैकी होऊ देते तेलामध्ये. तेलामध्ये झालं की वेगळीच टेस्ट वाटते आणि छान वाटते, खायला रुचकर वाटते. तर बघा आता याला सुद्धा होऊ देते तेलामध्ये आणि त्याच्यानंतरच मग मी टमाटर घालणार. चांगला मसाला झाल्याच्या नंतर आणि थोडा कोथिंबीर पण टाकून देते, तेलामध्ये होऊन जाते. आणि त्याच्यानंतर मी टमाटर घालणार आहे. झालाय तेलामध्ये आणि मी आता हे टाकत आहे टमाटर. तर या टमाटरला सुद्धा छान होऊ द्यायचंय आपल्याला आणि त्याच्यानंतरच आपल्याला मग ते पीसेस घालायचे चिकनचे. तर या टमाटरला होऊ द्यायचंय आता छानपैकी आणि नंतर आपल्याला पीसेस घालायचे. तर आता हे होऊ देते, याला झाकून ठेवते थोड्या वेळ. वगैरे सर्व झालेलं आहे. आता हे मी पीसेस घालून देते. थोडे थोडे पीसेस टाकून देते छानपैकी. मॅग्नेट झालेलं आहे पूर्ण छान. याला अर्धा तास मी ठेवलेलं आहे. तर बघा, आणि बघा कसं छान मॅग्नेट केले की खूप छान वाटते. आणि बघा कसा कलर आला आता याला भाजीला. तर आता याला आपल्याला गॅसवरती मंद आचेवर ठेवून द्यायचं आणि हे तोपर्यंत शिजतंय. तर बघा कसा कलर आला, छान कलर आला की नाही आता बघा. आणि खायला पण अशी टेस्टी लागते. तर आता याला झाकून ठेवायचे आणि मग याला पाणी सोडायचं आहे. तर आपल्याला हे मसाल्याचं पाणी आहे हे सोडावं लागेल नंतर. तर याला थोडीफार शिजू द्यायचे आणि नंतर हे मसाल्याचं पाणी सोडायचं आपल्याला. तर मंडळी आता बघा हे भाजी झाली आहे. थोडं मसाल्याचं पाणी घालून देते आहे. मसाल्याचं पाणी घालून देते आहे म्हणजे जळणार पण नाही आणि चांगले पण होणार. आणि त्याच्यानंतर मग पाणी घालते. मसाल्याचं पाणी टाकल्यामुळे त्याला पाणी सुटलेलं आहे भाजीला. मसाल्याच्या पाण्यामुळे पाणी आहे त्याला. आणि आता वरून परत पुन्हा थोडं पाणी टाकून देते आणि मग ती भाजी शिजली की सांबार टाकून देते. आता भाजी झालेली आहे, पूर्णपणे झाली आहे. आता मी सांबार टाकून देते. छानपैकी सांबार टाकून देते आणि भाजी झालेली आहे आता. झाली आहे, पूर्ण तयार झालेली आहे बघा. आताच आमचं चिकन झालेलं आहे. आता झणझणीत आता बढ्यापैकी मस्त खाऊन दाखवलं. एक नंबर झालेला म्हणजे सलाद. तर गाईस, तुम्हाला आवडला असेल आमचा व्हिडिओ तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब सांगा कमेंटमध्ये. तुम्ही पण बनवून बघा आमची रेसिपी. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.